कृती समिती पुणे नाशिक रेल्वे कृती समिती गेली 3 महिन्यापासून कार्यरत आहे आणि सत्यजित तांबे असतील, सुधीर मुंगसे असतील, त्याचप्रमाणे काही इंजिनियर असतील, आपाळे असतील, चौधरी असतील, या मंडळांनी रेल्वे कृती समितीचं काम चालू केलं. जुन्नर तालुका, शिरोळ तालुका, आंबेगाव तालुका, संगमनेर तालुका या ठिकाणी 2 ते 3 महिन्यापूर्वी रेल्वे कृती समिती तयार झाली आणि त्या रेल्वे कृती समितीचं काम चालू झालं आणि रेल्वे कृती समितीची 5 जुलैला बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये रविवारी बैठक असल्यामुळे या ठिकाणी आम्हाला हॉल भेटला नाही. बाजार समितीला आम्ही हॉलची विचारणा केली, या ठिकाणी हॉल उपलब्ध झाला नाही. मग आम्ही कपिलेश्वर सभागृह या ठिकाणी हॉल घेतला आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांची बैठक बोलवली आणि त्या दरम्यान तालुक्यात अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीच्या काळात ती मीटिंग ढकलली गेली आणि ती मीटिंग ही गुरुवारी झाली. गुरुवारी मीटिंग होत असताना ज्यावेळेस रेल्वे कृती समितीचा मेसेज हा तालुक्यामध्ये फिरत होता बैठकीचा आणि त्यानंतर या ठिकाणी दुसरा एक मेसेज बैठकीचा तालुक्यामध्ये फिरत होता आणि त्यानुसार त्या बैठकीमध्ये विषय निघाला का दुसरी सुद्धा मीटिंग आहे तर त्या ठिकाणी कृती समितीचे जेवढे सदस्य होते त्यांच्या विचारावर निर्णय मिळाले असं ठरलं का कोणतरी आपला एक प्रतिनिधी रेल्वे कृती समितीचा त्या सदरच्या बैठकीला, कारण त्या बैठकीला आपले नम्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं होतं, त्याच्यामुळे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होती आणि एक प्रतिनिधी म्हणून कोणीतरी जावा म्हणून रेल्वे कृती समितीचा प्रतिनिधी म्हणून मी त्या बैठकीला गेलो. ती बैठक होती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली. शरद पवार सभागृह बँकेच्या वरती त्या ठिकाणी होते. त्या ठिकाणी बैठकीसाठी मी गेलो, त्यांचं ऐकून घेतलं. त्यानंतर एक सूचना मांडली रेल्वे कृती समिती म्हणून का आपण 2-2 आंदोलन करण्यापेक्षा आपण एकच आंदोलन करू आणि एक आंदोलन होत असताना तालुक्याचा चांगला संदेश जाईल. आम्ही सर्वसामान्य लोक आहे, कृती समिती कोणत्याही राजकीय पक्षाची नाही. थोडे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून आमच्या सर्वसामान्यांबरोबर तुम्ही सहभागी व्हा असं त्यांना एक आव्हान केलं आणि त्यानंतर मंचर एसटी स्टँडचं ठिकाण आणि त्यांनी पकडलेलं पिंपळगाव बसस्थान, पिंपळगाव फाट्याचं ठिकाण हे दोन्ही मी त्यांना सांगितलं आपण कॅन्सल करू आणि नंदी चौकात आंदोलन आपण सर्वपक्षीय रेल्वे कृती समिती असेल, सर्व नागरिक असतील, विद्यार्थी असतील, शेतकरी असेल यांचं घेऊ. परंतु त्या बैठकीमध्ये बऱ्याच जणांचा सूर का त्या ठिकाणी आंदोलन केलं का गुन्हे दाखल होतात. परंतु एखादी गोष्ट समाजाच्या हिताची जर तरीच न्यायची असेल तर वेळ प्रसंगी गुन्हे दाखल झाले तरी चालतात. हे थोडं ते विसरले असतील आणि ज्या ज्या वेळेस मी त्यांच्या ही गोष्ट कानावर घातली तर प्रत्येकाचं म्हणणं असायचं आंदोलन करून काय होता. परंतु मी बी हुतात्मा बाबूगुनू यांचा गुरु मानतो, हुतात्मा भगतसिंग यांना गुरु मानतो. आंदोलनातूनच क्रांती होती आणि आंदोलनातूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि हा आपला मार्ग आंदोलनातूनच सुटणार आहे याची 100% मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो. त्यानंतर ठिकाणाचं काही एकमत झालं नाही आणि सध्या आपल्या तालुक्याची जी राजकीय परिस्थिती पाहतो काही अत्यंत निदारक आहे. मग त्यामध्ये दुपट्याचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे असतील किंवा बेसायचे असतील त्या विषयात आपल्याला बोलायचं नाही किंवा कोणत्या आरोप करायचे नाही, माझी तेवढी पात्रता बी नाही. परंतु जे वातावरण या ठिकाणी दूषित झालेलं आहे हे वातावरण कुठेतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे, ज्यांनी बेसाय केली त्यांना शासन, कोर्ट, पोलीस त्यांना त्यांची शिक्षा देईल. परंतु आता हे वैयक्तिक राजकारण चालू आहे. त्या राजकारणात जनतेने सुद्धा सावध व्हावं. काही राजकारणात कुणी पडू नये आणि आपल्या रेल्वेचा जो प्रश्न, आपल्या विकासाचा प्रश्न याच्यात पडावं. आणि त्या ठिकाणी जर मला भीती वाटली अशी काही आंदोलन एकत्र झालं आणि उद्या हे सर्व पक्ष एकत्र आले, कारण मागच्या एका आंदोलनाचा आम्हाला अनुभव आहे. त्या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्यांचं आंदोलन जे बिबट्याचं संपन्न झालं त्याला गालबोट लागलं. आज या रेल्वे कृती समितीचा आमच्यासारखा सामान्य माणूस नेतृत्व करतो आणि या पक्षीय भांडणामध्ये याला काही गालबोट लागलं तर आमच्यासारख्याचा या आंदोलनात चेंडू झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते भविष्यात तयार होणार नाही. आमच्याबरोबर जी सर्वसामान्य लोक येतात
आज आंदोलन करतो, विद्यार्थी या ठिकाणी सहभागी आहे, शेतकरी वर्ग आहे, महिला वर्ग आहे. उद्या आंदोलन केल्यानंतर गुन्हे दाखल झाले तर आमच्यासारखे गाडीत बसून पोलीस स्टेशनला जाणार नाही, तिथून घरी निघणार नाही. सामान्य नागरिकांना पहिला आम्ही घरी काढून देऊ आणि पोलिसांना काय गुन्हे दाखल करायचे असतो तर आमच्यावर करू शकता, परंतु या ठिकाणी सामान्य नागरिकांना कुठेही त्रास होता कामा नाही ही आमची भूमिका असते. म्हणून त्यांना सांगितलं तुमचं आंदोलन त्या ठिकाणी राहू द्या, आमचं आंदोलन आम्ही रेल्वे कृती समितीचं या ठिकाणी करू. तुम्हाला जर वाटत असेल तर या आंदोलनात सहभागी व्हा आणि तुम्ही जर या आंदोलनात सहभागी झाले तर रेल्वे कृती समितीचा सदस्य म्हणून मीही त्या आंदोलनात तुमच्या सहभागी होईल. शेवटी तुमचं रेल्वेचंच आंदोलन आहे, पुणे नाशिक रेल्वेचं. तुम्हाला लेट का होईना जाग आली तर तुम्ही चांगलंच करताय, परंतु तुम्ही ह्या आंदोलनाला यायला लागत होतं. टाइम आपला अगोदर होता, त्यांचा नंतर होता. तुम्ही याच्यात बरोबरून उभे राहिले असते, आम्ही तुमच्या आंदोलनात उभे राहिलो असतो. परंतु जाऊ द्या, प्रत्येकाचा प्रश्न असतो. तुम्ही राजकारण थोडं बाजूला ठेवावं सगळ्यांनी आणि या रेल्वेच्या प्रश्नासाठी जगावं. आता काही गोष्टी मला बोलत असतात, पत्रकार बी विचारित असतात. माझ्याकडे सगळ्या ऑन रेकॉर्ड गोष्टी, मी कोणत्याशी बोललो, कोणत्या साहेबांशी बोललो किंवा कोणत्या लोकप्रतिनिधीशी बोललो, त्यांनी मला काय काय उत्तरं दिली. फक्त समाजाला त्याच्याशी काय घेणं देणं नसतं. आपण या रेल्वेच्या विषयासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, तर आपण फक्त मी सर्वांना विनंती करतो काही इतर विषय कोणीही न काढता फक्त रेल्वेवरच बोलावं, मुद्देसूद बोलावं. इतर कोणत्या ठिकाणी कृपा करून हात जोडून करू नये. आपल्या सर्वसामान्य लोक सहभागी झालेले आहेत. या आंदोलनाला कुठेही गालबोट लागता कामा नये. आपण सगळ्यांना रेल्वे कृती समितीला सहकार्य करावे. या ठिकाणी सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी एक आपला समाजाचा प्रश्न म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि नेहमी मी 4-5 वर्ष पाहतोय का समाजाच्या प्रश्नासाठी ही आता जी मंडळी राजकीय पदाधिकारी दिसतात ही खरोखर हिरारीने प्रत्येक प्रश्नाबद्दल असतात. याचाही लोकांनी थोडाफार बोध घ्यावा. या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने अशोक आप्पा काळे यांना विनंती करतो की